नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, महाज्योतीतर्फे आयोजित गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण सामान्य अध्ययनातील इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, भारतीय राज्यघटना व पंचायत राज, चालू घडामोडी या विषयातील काही महत्त्वपूर्ण घटकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता। मित्रांनो, महाज्योतीतर्फे आयोजित आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सुद्धा आपण अशाच एका महत्त्वपूर्ण घटकांविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की लोककल्याणाच्या किंवा जनकल्याणाच्या दृष्टीने राज्य सरकारांमार्फत किंवा केंद्र सरकारांमार्फत काही महत्त्वपूर्ण योजना आखल्या जातात। तर त्या योजनांबद्दलचीच माहिती मित्रांनो आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये एका थोडक्या दृष्टिक्षेपामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, या विकासाच्या योजनांनी भारतामध्ये म्हणूयात आपण किंवा आपल्या राज्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले किंवा म्हणता येईल आपल्याला की सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला। तर अशाच काही महत्त्वपूर्ण विकासाच्या योजनांबद्दलची माहिती आपण आपल्या या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, ह्या विकासाच्या योजना असतील, ह्या विकासाच्या योजना येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जाण्याचा दाट संभव आहे आणि म्हणूनच मित्रांनो या योजनांबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। ठीक आहे, तर आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये ज्या महत्त्वाच्या आपण विकास योजना अभ्यासणार आहोत, ठीक आहे, त्या विकास योजनांबद्दलची माहिती पाहत असताना पहिली विकास योजना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत ती म्हणजे अतिशय लोकप्रिय अशी रोजगार हमी योजना। ठीक आहे, तर ही रोजगार हमी योजनेची सुरुवात कधी झाली असा जर आपल्याला प्रश्न विचारला गेला तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावयाची आहे। सर्वप्रथम पहा मित्रांनो, आता या ठिकाणी की ही जी काही रोजगाराभिमुख योजना म्हणून ओळखली जाणारी रोजगार हमी योजना आहे, या रोजगार हमी योजनेची सुरुवात जी आहे ही सुरुवात झाली होती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारताची राज्यघटना लागू झाल्यानंतर, म्हणजेच म्हणूयात आपण तर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये 1952 मध्ये ही योजना जी आहे ही योजना लागू करण्यात आली होती। मग आता रोजगार हमी योजना सुरू करण्याचं उद्देश किंवा उद्दिष्ट कोणतं होतं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। जसं पहा, रोजगार हमी योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ग्रामीण विकास घडवून आणण्यासाठी सर्वांगीण मदत करणे। तर या रोजगार हमीच्या माध्यमातून म्हणूयात आपण किंवा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकास घडवून आणण्यासाठी सर्वांगीण मदत करणे हा या रोजगार हमी योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश होता। ठीक आहे, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अचानक ही जी काही रोजगार हमी योजना असेल ही सुरू करण्यात आली नव्हती। त्यासाठी म्हणूयात आपण तर श्री वी.स. पागे यांच्या शिफारशीवरून म्हणता येईल आपल्याला की सन 1965 मध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये ही योजना राबवली गेली होती सर्वप्रथम। ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 1969 मध्ये काही निवडक भागांमध्ये प्रायोगिक तत्वावरती ही योजना लागू करण्यात आली होती। योजनेची सुरुवात झाली 1952 मध्ये। ठीक आहे, मात्र जर आपण पाहिलं तर 1965 मध्ये वी.स. पागे यांच्या शिफारशीनुसार सर्वप्रथम ही योजना सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी सुरू करण्यात आली होती। त्यानंतर मग पुढे जर आपण 4 वर्षानंतर जर पाहिलं तर 1969 मध्ये काही निवडक भागांमध्ये ही प्रायोगिक तत्वावरती योजना लागू करण्यात आली होती। ठीक आहे, त्यानंतर पहा या रोजगार हमीचाच घटनाक्रम आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की 26 जानेवारी 1978 म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी कायदा करून ही योजना सर्व महाराष्ट्राभर लागू केली होती। म्हणजे ज्यावेळी या योजनेची सुरुवात झाली मित्रांनो त्यावेळी ही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्येच म्हणूयात आपण कार्यरत होती। शिवाय आपण पाहिलं की सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी ही सर्वप्रथम योजना सुरू करण्यात आली होती। त्यानंतर मग 4 वर्षांनंतर म्हणजेच 1969 मध्ये महाराष्ट्रातील काही निवडक भागांमध्ये प्रायोगिक तत्वावरती ही योजना सुरू करण्यात आली। मात्र 26 जानेवारी 1978 रोजी म्हणजेच
भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या किंवा गणराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी कायदा करून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रभर लागू केली होती। ठीक आहे, त्यानंतर पहा की रोजगाराची हमी देणारा भारतातील प्रथम प्रयोग म्हणून या योजनेला ओळखलं जातं। कोणत्या योजनेला? रोजगार हमी योजनेला। ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर मागेल त्याला काम या तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली होती। ठीक आहे, तर अशा पद्धतीची काही वस्तुनिष्ठ माहिती मित्रांनो आपल्याला रोजगार हमी योजनेच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवावयाची आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मग आता रोजगार हमी योजनेबद्दलची आपण माहिती या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत। मग या रोजगार हमी योजनेचं स्वरूप काय असतं? ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहीत करून घेणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये बघा सर्वप्रथम की शक्यतोवर ठीक आहे या रोजगार हमी योजनेमध्ये शारीरिक कष्टाची कामे असतात। आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना रोजगार हमी योजना सर्वांना परिचित आहे आणि आपल्याला माहिती आहे की रोजगार हमी योजनेमध्ये शारीरिक कष्टाची कामे जी असतील ती कामे असतात। त्यानंतर पहा की या योजनेसाठी म्हणता येईल आपल्याला तर 6 मार्गांनी पैसा उपलब्ध होतो। ठीक आहे, त्याचबरोबर पहा 18 वर्षावरील स्त्री पुरुषांना या रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे दिली जातात। त्यानंतर मजुरी दर जो असेल हा मजुरी दर आठवड्याला दिला जातो। ठीक आहे, मजुरी जी आहे ती दर आठवड्याला दिली जाते। त्यानंतर पहा कामे जी असतील रोजगार हमी योजनेअंतर्गत दिली जाणारी कामे तर ही कामे कामगाराच्या घरापासून किती तर 8 किलोमीटर अंतराच्या आत असतात। ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही रोजगार हमी योजना आहे। याच्यानंतर आपण पाहिलं सुद्धा आहे रोजगार हमी योजनेच्या संदर्भामध्ये मागेल त्याला काम। ठीक आहे, या वृत्तीवर आधारलेली ही योजना म्हणूयात आपण की महाराष्ट्र सरकारने सर्वप्रथम रोजगार हमी कायदा करून म्हणता येईल आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर ही योजना लागू केली होती। ठीक आहे, चला तर अशा पद्धतीची ही रोजगार हमी योजना मित्रांनो आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची आहे। त्यानंतरची पहा मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रातील आपली दुसरी महत्त्वपूर्ण योजना आहे ती म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, जिला IRDP या नावाने सुद्धा ओळखलं जातं। तर या एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम या योजनेची जी सुरुवात आहे ही सुरुवात झाली आहे 1978 मध्ये। ठीक आहे, आता इतर योजनांप्रमाणेच या योजनेमागचं सुद्धा उद्दिष्ट होतं तर ग्रामीण भागाचा एकत्रित विकास घडवून आणणे हे या एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजेच IRDP या योजनेचं उद्दिष्ट होतं। या योजनेचं स्वरूप काय तर जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, बिलो पॉवर्टी लाईन ज्याला आपण BPL असं म्हणतो, तर जे लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात त्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीमध्ये बदल घडवून आणणं हे महत्त्वपूर्ण उद्देश किंवा स्वरूप म्हणता येईल आपल्याला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचा आहे। त्याचबरोबर पहा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम चालविण्यासाठी केंद्र आणि राज्य तर 50-50 या प्रमाणामध्ये ते खर्च करतात। म्हणजे एकंदर समजा जर आपण पाहिलं तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम केंद्र आणि राज्य यांच्या 50-50% ठीक आहे भागीदारीतून म्हणता येईल आपल्याला चालवला जातो। ठीक आहे, म्हणजे या योजनेवरती किंवा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमावरती केंद्र सरकार जे आहे केंद्र सरकार 50% खर्च उचलते तर राज्य सरकार जे आहे हे राज्य सरकार या योजनेचा 50% खर्च उचलते। ठीक आहे, त्यानंतर पहा महाराष्ट्रात हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रात कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1980 पासून सर्व पंचायत समित्यांमध्ये सुरू आहे। ठीक आहे, 2 ऑक्टोबर 1980 पासून सर्व पंचायत समित्यांमध्ये सुरू आहे। ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावयाची आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात। त्यानंतरची पहा मित्रांनो त्यानंतरची आपली योजना आहे ती म्हणजे अवर्षण प्रवण। आता अवर्षण प्रवण कशाला म्हणतो आपण तर दुष्काळग्रस्त जो काही भाग असेल त्याला आपण अवर्षण प्रवण असं म्हणतो। तर अवर्षण प्रवण विभाग कार्यक्रम ज्याला DPAP या नावाने सुद्धा ओळखलं जातं। ठीक आहे, तर या कार्यक्रमाची सुरुवात पहा मित्रांनो या कार्यक्रमाची सुरुवात झाली 1974 ते 75। मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा किंवा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा म्हणूयात आपण तर भारतामध्ये सततचे पडत असलेले दुष्काळ ठीक आहे त्यातच म्हणूयात आपण तर जो शेतीचा प्रकार आपल्या भारतामध्ये पाहायला भेटतो तो म्हणजे कोरडवाहू स्वरूपाचा। संपूर्ण भारतातील जी काही शेती आहे ही शेती या
मान्सूनवरती अवलंबून असते आणि मान्सून समजा जर कमी जास्त झाला तर अशा पद्धतीचे दुष्काळ जे आहेत हे दुष्काळ आपल्याला स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा काही दशकांपर्यंत दिसून आले होते, ज्याची झड म्हणता येईल आपल्याला तर भारतातील कित्येक शेतकऱ्यांना पोहोचत होती. ठीक आहे, तर या सर्व गोष्टींच्या किंवा समस्यांच्या उपायांसाठी म्हणूयात आपण तर राज्य सरकारांमार्फत किंवा केंद्र सरकारांमार्फत वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवण्यात आल्या. त्यापैकीच म्हणूयात आपण तर एक योजना म्हणून अवर्षण प्रवण विभाग कार्यक्रम, ज्याला DPAP या नावाने ओळखलं जातं, या कार्यक्रमाचा उल्लेख आपल्याला करता येईल, जो कार्यक्रम 1974-75 मध्ये सुरू करण्यात आला होता. आणि जसं उद्दिष्ट पहा, नावावरूनच आपल्याला समजून आलं की ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली होती. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश कोणता होता तर राज्यातील दुष्काळी भागातील लोकांना दुष्काळाशी यशस्वीरित्या मुकाबला करता यावा यासाठी म्हणून ही अवर्षण प्रवण विभाग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती मित्रांनो. ठीक आहे, तर ही एक महत्त्वपूर्ण योजना सुद्धा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवावयाची आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतरची आपली योजना आहे ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना, जिला ट्रायसेम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर ही जी योजना आहे ही योजना 15 ऑगस्ट 1979 रोजी सुरू करण्यात आली होती. ठीक आहे, बाकी इतर योजनांप्रमाणेच म्हणूयात आपण तर ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना ही योजना सुरू करण्यामागचं सुद्धा एक उद्दिष्ट होतं. कोणतं उद्दिष्ट होतं तर ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी त्यांना शेती व शेती संबंधित व्यवसायाचं प्रशिक्षण देणं हे या ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश होता. या योजनेचं स्वरूप पहा मित्रांनो की ही जी योजना असेल ही योजना IRDPचा विस्तारित भाग आहे. ज्या योजनेबद्दलची आपण माहिती यापूर्वी अभ्यासली आहे तर ही योजना IRDPचा विस्तारित भाग म्हणून ओळखली जाते. लाभार्थी जो असेल या योजनेचा, ठीक आहे, आता ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी योजना म्हणून या योजनेचा आपण उल्लेख करतो, ट्रायसेम योजनेचा. तर लाभार्थी जो असेल या योजनेतील हा लाभार्थी 15 ते 35 वयोगटातील असावा. ठीक आहे, त्याचबरोबर पहा की या योजनेअंतर्गत दिला जाणारा जो प्रशिक्षण कालावधी असेल हा प्रशिक्षणाचा कालावधी किती महिन्यांचा असतो, 6 महिन्यांचा असतो. त्यानंतर प्रशिक्षण घेऊन तयार झालेले जे काही प्रशिक्षित तरुण असतील या प्रशिक्षित तरुणांना म्हणता येईल आपल्याला अर्थसहाय्यसुद्धा दिलं जातं. ठीक आहे, सोबतच म्हणूयात आपण तर 10,000 रुपयांपर्यंतचं कर्जसुद्धा अशा पद्धतीचं या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना मिळू शकतं. तर अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती या योजनेसंदर्भातली सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे, या योजनांबद्दलचे प्रश्न जे असतील मित्रांनो ते प्रश्न आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारला जाण्याचा दाट संभव आहे. ठीक आहे, चला त्यानंतरची योजना पहा मित्रांनो. त्यानंतरची योजना आहे आपली जवाहर रोजगार योजना, जिला JRY या नावाने ओळखलं जातं. ही योजना जी आहे ही योजना सुरू करण्यात आली होती 1 एप्रिल 1989 मध्ये. कशासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती तर परत एकदा पहा, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचं मूळ जे असेल हे मूळ ज्या योजनेबद्दलची आपण ऑलरेडी माहिती अभ्यासलेली आहे रोजगार हमी योजनेमध्ये आपल्याला या योजनेचं मूळ दिसून येतं. ही योजना जी आहे ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम यांचे विलिनीकरण करून तयार करण्यात आलेली आहे. म्हणूनच आपण पहिलं वाक्य या ठिकाणी पाहिलं होतं की या योजनेचं मूळ आपल्याला कुठे पाहायला भेटतं तर रोजगार हमी योजनेमध्ये पाहायला भेटतं. ठीक आहे, आणि ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम व ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम यांचे विलिनीकरण करून तयार केलेली आहे. या योजनेअंतर्गत पहा मित्रांनो की दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL कुटुंबातील किमान एका व्यक्तीस वर्षातील किमान 100 दिवस रोजगार मिळेल याची हमी या जवाहर रोजगार योजनेअंतर्गत दिली जाते. या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे ही अंमलबजावणी ग्रामपंचायतीद्वारे केली जाते. कोणाद्वारे केली जाते? ग्रामपंचायतीद्वारे केली जाते. या योजनेवरती होणारा जो खर्च असेल हा खर्च, ठीक आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोनही सरकारे करत असतात. त्यापैकी जर म्हणू आपण तर या योजनेमध्ये केंद्र सरकारचा वाटा जो आहे तो किती आहे तर 80% इतका वाटा आहे. तर राज्य सरकारचा जो काही वाटा आहे तो आहे 20%. म्हणजेच म्हणूयात आपण तर केंद्र
आणि राज्य सरकारच्या भागीदारीमधून जवाहर रोजगार योजना जी आहे ही योजना कार्यान्वित केली जाते। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या सुद्धा महत्त्वपूर्ण योजनेबद्दलची माहिती मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। ठीक आहे, त्यानंतरची पहा नंतरची योजना आहे नेहरू रोजगार योजना। ठीक आहे, आता ही नेहरू रोजगार योजना जी असेल ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली होती, कधी सुरू करण्यात आली होती ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। तर या योजनेची सुरुवात पहा मित्रांनो 1989 ते 90 या दरम्यान झाली होती। ठीक आहे, तर शहरी भागाचा विकास घडवून आणण्यासाठी ही नेहरू रोजगार योजना सुरू करण्यात आली होती। उद्दिष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की नागरी भागातील म्हणजे शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हे या नेहरू रोजगार योजनेमार्फतचं उद्दिष्ट या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। तर या नेहरू रोजगार योजनेबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावयाची आहे। ठीक आहे, त्यानंतरची योजना पाहूयात आपण। त्यानंतरची योजना आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना। कोणती आहे? संजय गांधी निराधार योजना। ही योजना सुरू करण्यात आली होती 2 ऑक्टोबर 1980 मध्ये। स्वतःचा उदरनिर्वाह करू न शकणाऱ्या निराधार व्यक्तींना या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत काय दिलं जातं? आर्थिक सहाय्य दिलं जातं। ठीक आहे, तर त्या दृष्टीने ही योजना सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावयाची आहे। ठीक आहे, त्यानंतरची योजना पहा मित्रांनो, त्यानंतरची योजना आहे संजय गांधी स्वावलंबन योजना। संजय गांधी स्वावलंबन योजना या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1980 रोजी झाली आहे। ठीक आहे, या योजनेचं उद्दिष्ट पहा की स्वयंरोजगार करण्यासाठी लाभार्थींना कर्ज उपलब्ध करून देणे हे या संजय गांधी स्वावलंबन योजनेमागचं उद्दिष्ट आहे। तर ही योजना सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावयाची आहे। मित्रांनो, अशा पद्धतीच्या ज्या काही महत्त्वपूर्ण विकास योजना असतील या विकास योजनांवरती आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, आणि त्या अनुषंगाने या महत्त्वपूर्ण विकास योजनांबद्दलची माहिती मित्रांनो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। ठीक आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये समजा जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा वेगवेगळ्या नवीन योजना सुद्धा इंट्रोड्यूस केल्या आहेत। तर त्या नवीन योजनांबद्दलची सुद्धा माहिती आपण आपल्या येणाऱ्या काही मार्गदर्शन सत्रामध्ये निश्चितपणे अभ्यासणार आहोत। मात्र या योजनांवर आधारलेले प्रश्न समजा जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले तर त्या प्रश्नांची सोडवणूक सुद्धा आपल्याला करता येणं अतिशय गरजेचं आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, निदान ह्या योजना कधी सुरू झाल्या आणि ती योजना सुरू करण्यामागचा शासनाचा कुठला हेतू होता किंवा त्या योजनेचं कुठलं असं उद्दिष्ट होतं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। ठीक आहे, त्यानंतरची योजना आहे मित्रांनो विकास योजना म्हणून जिचा उल्लेख केला जाईल ती म्हणजे श्रमशक्तीतून ग्रामविकास। श्रमशक्तीतून ग्रामविकास ही योजना मित्रांनो कधी सुरू करण्यात आली होती? ही योजना सुरू करण्यात आली होती 22 जून 1989 मध्ये। ठीक आहे, ही योजना सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं? तर गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे हे या श्रमशक्तीतून ग्रामविकास या योजनेचं महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होतं। तर ही जी योजना आहे श्रमशक्तीतून ग्रामविकास ही योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाते। म्हणजे जर मुख्य केंद्रबिंदू समजा जर आपण पाहिला मित्रांनो आपल्या आजच्या या महत्त्वपूर्ण विकास योजनांबद्दलचा, सर्वप्रथमची आपण योजना जी पाहिली होती विकास योजना त्यामध्ये आपण निश्चितपणेच रोजगार हमी योजनेचा उल्लेख केला होता। त्यानंतरच्याही बहुतांश आपण विकास योजना पाहिल्या होत्या। मात्र कित्येक योजनांचं मूळ आपल्याला रोजगार हमी योजनेमध्ये पाहायला मिळालं होतं। आणि त्यामधून म्हणूयात आपण तर गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे, गावातील लोकांना म्हणूयात आपण तर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, तर अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टी या योजनेच्या माध्यमातून साध्य होताना आपल्याला दिसून येतात आहेत। ठीक आहे, तर ही जी योजना असेल श्रमशक्तीतून ग्रामविकास ही योजना सुद्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की ही योजना सुद्धा रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाते। ठीक आहे, चला यानंतरची योजना आपण अभ्यासू। त्यानंतरची योजना पहा मित्रांनो, त्यानंतरची आपली योजना आहे ती म्हणजे फलोत्पादन विकास योजना। फलोत्पादन विकास योजना, तर या योजनेची सुरुवात पहा मित्रांनो, सुरुवात झाली आहे 21 जून 1990 रोजी। ही योजना सुरू करण्यामागचा उद्दिष्ट पहा, राज्यात जास्तीत जास्त फळांची लागवड करणे। ठीक आहे, तर ही जी काही योजना आहे फलोत्पादन योजना, ठीक आहे, ही योजना सुद्धा मित्रांनो
रोजगार हमी योजनेअंतर्गतच राबवली जाते आणि ही योजना राबवण्याची जी अंतिम जबाबदारी आहे ही अंतिम जबाबदारी कोणाकडे असते तर जिल्हाधिकाऱ्यांकडे या फलोत्पादन विकास योजना राबवण्याची जबाबदारी असते। एकंदर जर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो, मात्र स्वातंत्र्योत्तर कालखंडापासूनच म्हणता येईल आपल्याला की भारत सरकारने शेतीबरोबरच जे काही जोड व्यवसाय असतील या जोड व्यवसाय करण्याला प्रोत्साहन देण्याचं काम आपल्याला दिसून येतील आहे। त्यासोबतच म्हणूयात आपण तर पारंपरिक पिकांबरोबरच नगदी पिके घेण्यासाठी सुद्धा भारतातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं जातं वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून म्हणूयात। मग त्यामध्ये म्हणूयात आपण तर शेतीबरोबरच पशुपालन, ठीक आहे, किंवा इतर जे काही शेतीशी पूरक असलेले व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिलं जातं वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून म्हणूयाच आपण। तर याच शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणून सुद्धा या फळबाग लागवडीची विकास योजना सुद्धा राबवण्याचा प्रयत्न म्हणता येईल आपल्याला सरकारकडून झालेला आपल्याला दिसून येतो, ठीक आहे। तर या ठिकाणी पहा की फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत, ठीक आहे, राज्यामध्ये जास्तीत जास्त फळांची लागवड घडवून आणण्यासाठी फलोत्पादन विकास योजना राबवण्यात आली होती। ही योजना सुद्धा बाकी बहुतांश योजनांबरोबरच रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाते आणि ही योजना राबवण्याची अंतिम जबाबदारी जी असेल ही अंतिम जबाबदारी कोणाकडे असते तर जिल्हाधिकारी यांच्याकडे असते, ठीक आहे। तर ही योजना सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाणून घेणे अतिशय गरजेचं आहे, ठीक आहे। त्यानंतरची योजना पहा मित्रांनो, त्यानंतरची योजना आहे आपली श्रमजीवी कुटुंब कल्याण योजना, ठीक आहे। श्रमजीवी कुटुंब कल्याण योजना ही योजना 1 ऑगस्ट 1982 मध्ये सुरू करण्यात आली होती, ठीक आहे। तर ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय होता तर अपघातात मृत्यू पावणाऱ्या अथवा अपंग होणाऱ्या असंरक्षित कुटुंबियांना अर्थसहाय्य करणे हा या श्रमजीवी कुटुंब कल्याण योजनेचा काय होता महत्त्वपूर्ण उद्देश होता, ठीक आहे। तर त्यामुळे ही योजना सुद्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, ठीक आहे। चला त्यानंतरची योजना पहा मित्रांनो, त्यानंतरची योजना आहे इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध शेतमजूर सहाय्य योजना, ठीक आहे। तर ही योजना जी आहे ही योजना 19 नोव्हेंबर 1991 मध्ये सुरू करण्यात आली होती। ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय होता तर 65 वर्षावरील पुरुष व 60 वर्षावरील स्त्रिया की ज्यांना काम करणं शक्य होत नाही तर अशा व्यक्तींना अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश जो आहे हा उद्देश या इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध शेतमजूर सहाय्य योजनेमागचा होता, ठीक आहे। तर अशा पद्धतीची ही जी योजना असेल ही योजना सुद्धा आपल्याला इतर योजनांप्रमाणेच लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, ठीक आहे। चला त्यानंतरची योजना मित्रांनो अभ्यासणार आहोत आपण, ती म्हणजे पीक विमा योजना। आपल्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना म्हणता येईल आपल्याला की ही योजना सर्वांना परिचित आहे, ठीक आहे। खरीप हंगाम असो किंवा रबी हंगाम असो, ठीक आहे, सरकारामार्फत म्हणूयात आपण शेतकऱ्यांना पीक विमा योजना काढण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं, ठीक आहे। समजा म्हणूयात आपण तर पिकांचं जे काही उत्पन्न असेल हे कमी जास्त झालं तर अशा परिस्थितीमध्ये मग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून या पीक विमा योजनेअंतर्गत काही धनराशी किंवा नुकसान भरपाई म्हणून दिली जाते, ठीक आहे। तर त्या दृष्टीने जर पाहिलं मित्रांनो तर पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असताना आपल्याला दिसून येतं, ठीक आहे। तर बऱ्याचशा ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील ह्या नकारात्मक गोष्टीसुद्धा आपल्याला वृत्तपत्रातून किंवा वर्तमानपत्रातून ऐकायला भेटत असतात, तरी पण ही जी योजना असेल ही योजना एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे, ठीक आहे। तर ही जी पीक विमा योजना आहे मित्रांनो, ही पीक विमा योजना या योजनेची सुरुवात कधी झाली होती तर ही सुरुवात झाली आहे मित्रांनो 1985 मध्ये। 1985 पासून ही योजना राबवण्याचा प्रयत्न सरकारांकडून झाला। ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय होता तर शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा उतरवणे, ज्यामुळे अवर्षण काळामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत दिलं जातं। म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं आहे की पीक विमा योजना ही म्हणता येईल आपल्याला शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे वरदान ठरत आहे, ठीक आहे। म्हणूनच या योजनेबद्दलची माहिती सुद्धा ही आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवावयाची आहे, ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतरची योजना पहा मित्रांनो, ती आहे पंतप्रधान रोजगार योजना। तर पंतप्रधान रोजगार योजना ही योजना सुरू करण्यात आली 1994-95 मध्ये, ठीक आहे। तर ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय होता
तर बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार करण्याकरिता अर्थसहाय्य करणे असा हा या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश होता। तर ही योजनासुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। मित्रांनो, ज्या ज्या योजनांमध्ये म्हणूयात आपण तर पंतप्रधान योजना अशा पद्धतीचा उल्लेख ज्यावेळी आपल्याला दिसेल तर समजून जायचं ती योजना ही केंद्र पुरस्कृत आहे। ठीक आहे, तर त्याच्या किंवा केंद्र सरकारने ती योजना सुरू केलेली आहे अशा पद्धतीचा अर्थ त्याच्यातून आपल्याला अभिप्रेत असतो। ठीक आहे, त्यानंतरची योजना पहा मित्रांनो, त्यानंतरची आपली योजना पहा मित्रांनो, त्यानंतरची योजना आहे इंदिरा आवास योजना। ठीक आहे, आपल्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही योजना परिचित सुद्धा असेल। ठीक आहे, तर ही योजना म्हणता येईल आपल्याला 1985 मध्ये सुरू करण्यात आली होती। ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय होता? ठीक आहे, तर दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL मधील कुटुंबांना पक्की घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत या इंदिरा आवास योजनेअंतर्गत दिली जाते। ठीक आहे, तर ती आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। या महत्त्वपूर्ण योजनेप्रमाणेच आपली त्यानंतरची योजना म्हणून ग्राम सडक योजनेचा सुद्धा आपल्याला उल्लेख करता येईल। ठीक आहे, तर सध्या हिला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या नावाने ओळखलं जातं। तर ही योजना म्हणता येईल आपल्याला तर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये सुरू करण्यात आली होती, म्हणजे सन 2000 ते 2001 या कालावधीमध्ये। तर सर्व जी काही खेडी असतील भारतातील, ठीक आहे, तर ही सर्व खेडी एकमेकांना पक्क्या रस्त्यांनी जोडणे हा या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा म्हणता येईल आपल्याला महत्त्वपूर्ण उद्देश होता। मित्रांनो, अतिशय लोकप्रिय ठरलेली ही योजना म्हणून हिचा उल्लेख केला जातो। तर या योजनेने आपल्याला सांगता येईल आहे की आपल्या देशामध्ये बरेचसे आमूलाग्र बदल घडवून आणण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। ठीक आहे, तर त्यामुळेच म्हणूयात आपण तर या योजनेबद्दलची इत्थंभूत माहिती आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे। ठीक आहे, चला त्यानंतरची आपण योजना या ठिकाणी अभ्यासणार आहोत। यानंतरची आपल्या या मार्गदर्शन सत्रातील महत्त्वपूर्ण योजना म्हणून जिचा उल्लेख करता येईल ती म्हणजे प्रधानमंत्री ग्रामोद्योग योजना। ठीक आहे, आता प्रधानमंत्री ग्रामोद्योग योजना नावावरूनच आपल्याला समजून येईल आहे की ही योजना केंद्र पुरस्कृत आहे, केंद्र सरकारने चालवलेली योजना म्हणून या प्रधानमंत्री ग्रामोद्योग योजनेचा उल्लेख केला जातो। ही योजना पहा मित्रांनो, कधी सुरू करण्यात आली होती तर 2000 ते 2001 या दरम्यान ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर ग्रामस्तरावरील म्हणजे गाव पातळीवरील लोकांचे जीवनमान उंचावणे हा या प्रधानमंत्री ग्रामोद्योग योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे। तर ही सुद्धा माहिती आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायची आहेत। अशा पद्धतीच्या काही महत्त्वपूर्ण विकास योजनांवरती आपल्याला नेहमीच पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतील आहेत। तर त्या अनुषंगाने निदान ह्या ज्या काही ठळक आणि महत्त्वपूर्ण विकास योजना असतील ह्या योजना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। विशेष करून मित्रांनो, ती योजनेची सुरुवात कधी झाली आणि त्या योजनेचा उद्देश काय होता या दोन गोष्टी आपल्याला तोंडपाठच असणं अतिशय गरजेचे आहेत। ठीक आहे, चला त्यानंतरची योजना आपण अभ्यासणार आहोत। त्यानंतरची आपली योजना आहे सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना। ठीक आहे, तर ही जी योजना आहे मित्रांनो, यापूर्वीच्या ज्या काही आपण योजना अभ्यासल्या होत्या ज्यामध्ये आपण IRDP, ठीक आहे, त्यानंतर ट्रायसेस, महिला व बाल विकास कार्यक्रम, ठीक आहे, ज्याला द्वारका या नावाने ओळखलं जातं, ठीक आहे, सिट्रा, गंगा कल्याण योजना, 10 लाख विहिरी योजना, या 6 योजनांचं एकत्रीकरण करून केंद्र सरकारने 1 एप्रिल 1999 रोजी ही योजना सुरू केली होती। कोणती योजना? सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना। ठीक आहे, तर ग्रामीण भागामध्ये लघु उद्योगांसाठी आर्थिक मदत देऊ करणे हा महत्त्वपूर्ण उद्देश या सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेचा आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आहे। ठीक आहे, त्याच्यामुळं या संपूर्ण योजनांबद्दलची माहिती सुद्धा ही आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। ठीक आहे, चला त्यानंतरची योजना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। ठीक आहे, ही योजना असणार आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना। ठीक आहे मित्रांनो, बऱ्याचशा योजनांचं भविष्यामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे सरकारे येतात सरकारे जातात, बऱ्याचशा ज्या योजना असतील त्या योजनांमध्ये काही ना काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न हा वेगवेगळ्या सरकारांच्या माध्यमातून होत असतो। आपण ज्या काही आत्ता आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये बऱ्याचशा विकास योजना अभ्यासला त्यांच्यामध्ये वर्षानुसार म्हणूयात आपण किंवा भविष्यानुसार त्याच्यामध्ये बदल करण्यात आले।
ठीक आहे, बदल करण्यात येऊन म्हणूयात आपण, तर वेळोवेळी त्यांची नावंसुद्धा बदलताना आपल्याला दिसून आली असतील. ठीक आहे, तर यानंतरची योजना आपण जी या ठिकाणी अभ्यासणार आहोत ती आहे जवाहर ग्राम समृद्धी योजना. तर या जवाहर रोजगार योजना जी आपण ऑलरेडी आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये अगदी सुरुवातीला अभ्यासली होती, जवाहर रोजगार योजना. तर या जवाहर रोजगार योजनेचं रूपांतर 1 एप्रिल 1999 रोजी या जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये करण्यात आलं. या योजनेवर खर्च करण्यात येणारी जी रक्कम आहे मित्रांनो, ती रक्कम केंद्र राज्य ही अनुक्रमे किती, तर 75-25, म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर 75% वाटा जो आहे हा केंद्र सरकार उचलते, तर राज्य सरकार जो असेल तर राज्य सरकार किती, तर 25% जो वाटा आहे हा वाटा राज्य सरकार उचलत असते. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त भागीदारीतून ही जवाहर ग्राम समृद्धी योजना जी म्हणता येईल आपल्याला ती चालवली जाते. जसं सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की जवाहर रोजगार योजनेचं रूपांतरच 1 एप्रिल 1999 रोजी या जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा की ही जी योजना आहे कोणती, जवाहर ग्राम समृद्धी योजना, ही सप्टेंबर 2001 मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आली. ठीक आहे, आपल्याला सुरुवातीपासून समजा जर आपण पाहिलं तर रोजगार हमी योजना ही आपल्या या सर्व महत्त्वपूर्ण विकास योजनांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखली जाईल. ठीक आहे, कारण बहुतांश ज्या योजना असतील या योजनेचं मूळ आपल्याला रोजगार हमी योजनेमध्येच पाहायला भेटत होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळं जवाहर ग्राम समृद्धी योजना लक्षात ठेवायचं आहे की सप्टेंबर 2001 पासून ही योजना सुद्धा संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे. ठीक आहे, आणि आता ही योजना संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजनेचाच एक महत्त्वपूर्ण अंगभूत भाग म्हणून ओळखला जाईल. ठीक आहे, चला त्यानंतरची एक योजना आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतरची आपली योजना आहे मित्रांनो ती आहे अंत्योदय अन्न योजना. ठीक आहे, तर ही जी अंत्योदय अन्न योजना आहे ही योजना डिसेंबर 2000 मध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. तर ही अंत्योदय अन्न योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय होता, तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्रति महिना 35 किलो अन्नधान्य किमान किमतीमध्ये उपलब्ध करून दिलं जातं. या योजनेच्या माध्यमातून आपल्यापैकी बरेचसे जे विद्यार्थी असतील, समजा अंत्योदय अन्न योजनेचा जे विद्यार्थी लाभ उठवत असतील, लाभ घेत असतील, तर त्यांना या संपूर्ण योजनेबद्दलची माहिती आहे. ठीक आहे, ही योजना 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्रति महिना 35 किलो अन्नधान्य किमान किंवा कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिलं जातं. ठीक आहे, तर अशा दारिद्र्य रेषेखालील जे काही कुटुंब आहेत मित्रांनो, तर या कुटुंबांना म्हणता येईल आपल्याला की या अंत्योदय अन्न योजनेचा खूप जास्त फायदा होताना आपल्याला दिसून येईल. निदान त्यांना म्हणता येईल आपल्याला की 2 वेळचं पोटभर जेवण या योजनेअंतर्गत म्हणूयात आपण भेटवून दिलं जातं, मिळवून दिलं जातं. तर अशा या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या जीवनामध्ये प्रकाश वाटा पसरवण्याचं काम म्हणता येईल की या योजनेच्या माध्यमातून केलं जातं. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतरची योजना पहा मित्रांनो या ठिकाणी, त्यानंतरची आपली योजना आहे पंतप्रधान ग्रामोदय योजना. पंतप्रधान ग्रामोदय योजना ही योजनासुद्धा मित्रांनो कधी, तर 2001 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पहा मित्रांनो की आरोग्य, शिक्षण, पेयजल, गृहबांधणी व रस्ते इत्यादी 5 विषयांवरती भर देण्यात आला आहे. म्हणजे म्हणूयात आपण तर ज्या मूलभूत गोष्टी आहेत तर या मूलभूत गोष्टींवरती भर देण्याचं काम या पंतप्रधान ग्रामोदय योजनेअंतर्गत करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर ही सुद्धा योजना आपल्याला इतर योजनांप्रमाणेच अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला ही लक्षात ठेवावयाची आहे. ठीक आहे, त्यानंतर समजा जर त्यानंतरची योजना पहा मित्रांनो, त्यानंतरची योजना आहे राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना. ठीक आहे, तर या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेची जी सुरुवात आहे मित्रांनो, ती सुरुवात झाली आहे एप्रिल 2005 मध्ये. ठीक आहे, तर एप्रिल 2005 मध्ये राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेची सुरुवात करत असताना पुढील 5 वर्षामध्ये देशातील सर्व गावांमध्ये विद्युत पुरवठा करणे या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश होता. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्योत्तर भारताच्या
स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा अशी कित्येक गावं होती की ज्या गावांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नव्हती. अजूनही म्हणूयात आपण तर त्या गावांमध्ये दिव्यांच्या मंद प्रकाशामध्ये सर्व गावातील व्यक्तींना, तिथल्या भविष्य असलेल्या लहान मुलांना म्हणता येईल आपल्याला की दिव्याच्या मंद प्रकाशामध्ये म्हणूया स्वतःचा अभ्यास किंवा इतर कामे करावी लागत होती. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने ज्या गावांपर्यंत स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून ठीक आहे ज्या गावापर्यंत अशा पद्धतीची वीज पोहोचली नव्हती, ठीक आहे, तर अशा गावांमध्ये म्हणूयात आपण तर प्रकाश वाटा पसरविण्याचं काम म्हणूयात आपण. ठीक आहे. तर या राजीव गांधी विद्युतीकरण योजनेच्या मार्फत करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर ही योजनासुद्धा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अशा पद्धतीच्या योजनांवरती नेहमीच आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे की राजीव गांधी विद्युतीकरण योजना म्हणूयात आपण ही कशाशी संबंधित आहे असाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाण्याचा दाट संभव आहे. तर त्या दृष्टीने अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपल्याला या योजनांबद्दलची माहिती असणं अतिशय गरजेची आहे. ठीक आहे. चला त्यानंतर पाहूयात आपण त्यानंतरची आपल्या आजच्या या मार्गदर्शन सत्रातली योजना आहे ती आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार कार्यक्रम. संपूर्ण ग्रामीण रोजगार कार्यक्रम ही योजना म्हणता येईल आपल्याला 15 ऑगस्ट ही योजना 15 ऑगस्ट 2001 रोजी सुरू करण्यात आली होती. जे भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण ग्रामीण रोजगार कार्यक्रमाची सुरुवात झाली. जवाहर ग्राम समृद्धी योजना व रोजगार हमी योजना या दोन योजना एकत्र करून ही योजना तयार केली गेली. ठीक आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचा खर्च जो आहे हा खर्च केंद्र व राज्य सरकारांमध्ये अनुक्रमे 75 आणि 25 असा आहे. म्हणजे या योजनेचा एकंदर जो काही खर्च आहे हा खर्च ठीक आहे केंद्र सरकार 75% उचलतं, तर राज्य सरकार जे आहे या योजनेचा 25% जो वाटा आहे हा वाटा उचलत असते. ठीक आहे. तर त्या दृष्टीने समजा जर आपण पाहिलं तर ही योजना आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या सर्व योजना आपण आत्तापर्यंत अभ्यासल्या होत्या या योजनांमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. या योजनेमध्ये एक गोष्ट आपल्याला इतर योजनांप्रमाणेच लक्षात ठेवायची आहे की बहुतांश ज्या योजना आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासल्या होत्या या योजनांचं मूळ आपल्याला रोजगार हमी योजनेमध्ये असताना दिसून येते. याही योजनेमध्ये समजा जर आपण पाहिलं ठीक आहे तर ही जी संपूर्ण ग्रामीण रोजगार कार्यक्रम योजना असेल ही योजना सुद्धा जवाहर ग्राम समृद्धी योजना व रोजगार हमी योजना या दोन योजनांच्या एकत्रीकरणातून निर्माण केली गेली आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. चला त्यानंतरची योजना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही योजना पहा मित्रांनो 1 डिसेंबर 1997 रोजी सुरू करण्यात आली होती. काय होता उद्देश ही योजना सुरू करण्यामागचा तर शहरी भागातील दारिद्र्य कमी करणे हा या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचा उद्देश होता. ही योजना म्हणूयात आपण तर केंद्र आणि राज्य सरकारांच्या भागीदारीमधूनच सुरू करण्यात आली आहे. ज्या योजनेचा खर्च म्हणता येईल आपल्याला केंद्र सरकार 75% खर्च जो आहे या योजनेचा उचलत असते, तर राज्याचा जो काही वाटा असेल हा किती असतो तर 25% इतका. म्हणजे म्हणता येईल आपल्याला तर ही सुद्धा म्हणूयात आपण तर केंद्र पुरस्कृत योजना म्हणूनच सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल. तर या योजनेबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं अतिशय गरजेची आहे. ठीक आहे. त्यानंतरची योजना पहा मित्रांनो त्यानंतरची आपली योजना आहे कामाच्या बदल्यात अन्न राष्ट्रीय कार्यक्रम. ठीक आहे. ज्याला फूड फॉर वर्क या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर ही योजना म्हणता येईल आपल्याला ही योजना 14 नोव्हेंबर 2004 मध्ये सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. तर भारताचे जे माजी पंतप्रधान होते पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील आलूर या गावी या योजनेची सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली होती. नंतर मग ही योजना संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली होती. तर त्यामुळे ही या योजनेबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवावयाची आहे. ठीक आहे. चला त्यानंतरची आपली योजना आहे सर्व शिक्षा अभियान. ठीक आहे मित्रांनो अतिशय लोकप्रिय अशी योजना म्हणून सर्व शिक्षा अभियानाचा आपण उल्लेख करतो. ठीक आहे. तर ही योजना सन 2001 ते 2002 या कालावधीमध्ये सुरू करण्यात आली होती. ठीक आहे.
या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश काय होता तो आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तर 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना सन 2010 पर्यंत 8वी पर्यंत मोफत शिक्षण देणे हा या सर्व शिक्षा अभियानाचा महत्त्वपूर्ण उद्देश होता. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आता 1 एप्रिल 2010 पासून म्हणता येईल आपल्याला, ठीक आहे, 2010 पासून शिक्षण जो आहे तो शिक्षणाचा समावेश मूलभूत अधिकारांमध्ये करण्यात आला आहे. त्यासाठी म्हणूयात आपण तर कलम 21 भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21 त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा आपल्याला, ठीक आहे, कलम 45 ठीक आहे, त्याच्यानंतर कलम 51 ठीक आहे, कलम 51 यामध्ये म्हणूयात आपण तर शिक्षणविषयक तरतुदी करण्यात आली आहेत, जेणेकरून म्हणता येईल आपल्याला तर 1 एप्रिल 2010 पासून याचा समावेश जो आहे सर्व शिक्षा अभियानाचा, ठीक आहे. तर या सर्व शिक्षा अभियानातली महत्त्वपूर्ण जी अंगभूत वैशिष्ट्ये होते या अंगभूत वैशिष्ट्यांचा विचार करून, ठीक आहे, शिक्षणाला मूलभूत अधिकारांमध्ये स्थान देण्यात आलं आणि त्या दृष्टीने म्हणता येईल आपल्याला तर भारतीय राज्यघटनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यात आले होते, ठीक आहे. त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आता शिक्षणाला मूलभूत अधिकारांमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर पहा, ही योजना ज्यावेळी 2001-2002 मध्ये सुरू करण्यात आली होती मित्रांनो, ठीक आहे, तर या योजनेअंतर्गत करण्यात येणारा जो खर्च होता हा खर्च, ठीक आहे, 9व्या योजनेमध्ये, 9वी जी पंचवार्षिक योजना होती तर या 9व्या योजनेमध्ये केंद्र व राज्य यांच्यामध्ये 85 ते 15 असा खर्चाचा वाटा जो आहे तो विभागून देण्यात आला होता. त्यापैकी जर आपण पाहिलं तर या योजनेचा जो एकूण खर्च आहे या एकूण खर्चापैकी 85% जो खर्चाचा वाटा असेल हे केंद्र सरकार उचलणार होतं, तर राज्यांना 15% इतका जो वाटा असेल तो उचलावा लागणार होता, ठीक आहे. त्यानंतर पहा, 10व्या योजनेमध्ये, 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मग परत जो खर्चाचा जो काही वाटा असेल तो रिवाइज्ड करण्यात आला, थोडासा बदलविण्यात आला, ज्यामध्ये आता 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केंद्र सरकारने या सर्व शिक्षा अभियानाच्या खर्चांपैकी 75% खर्चाचा वाटा उचलला, तर 25% खर्चाचा जो काही वाटा असेल तो राज्यांनी उचलला होता व त्यानंतर केंद्र राज्य यांचा जो वाटा आहे हा वाटा किती करण्यात आला होता तर 50-50, म्हणजे 50% खर्च केंद्र सरकार करणार होतं आणि राज्य सरकार जे आहे ते राज्य सरकार 50% इतक्या खर्चाचा वाटा उचलणार होतं. तर अशा पद्धतीचं हे सर्व शिक्षा अभियान जे आहे हे सर्व शिक्षा अभियान सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या मित्रांनो लोकप्रिय कार्यक्रमांवरती, योजनांवरती आपल्याला नेहमीच कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाण्याचा दाट संभव असतो. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या योजना, कार्यक्रम किंवा विकास योजनांबद्दलची माहिती आपल्याला प्रकर्षाने लक्षात ठेवणं अतिशय गरजेची असते, ठीक आहे. चला, त्यानंतरची योजना मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत, ठीक आहे. त्यानंतरची आपली योजना असणार आहे ती आहे भारत निर्माण योजना, ठीक आहे. आपण बऱ्याचदा आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणूयात आपण तर या योजनेबद्दलची सुद्धा माहिती अभ्यासली असेल, माहिती असेल कित्येक विद्यार्थ्यांना. तर ही योजना मित्रांनो पहा, 6 मे 2005 रोजी सुरू करण्यात आली होती, ठीक आहे. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय होता तर ही योजना सुरू झाल्याच्या दिनांकापासून पुढील 4 वर्षाच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश ही योजना म्हणजेच भारत निर्माण योजना सुरू करण्यामागचा होता, ठीक आहे. आता पहा, ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी एकूण 1,74,000 कोटी रुपये खर्च जो आहे तो खर्च प्रस्तावित होता. ग्रामीण भागातील आता जसं भारत निर्माण योजनेअंतर्गत पुढील 4 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे ही योजना जेव्हा लागू झाली 2005 मध्ये, तर या 2005 पासून पुढील 4 वर्षांच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार होत्या, मग या पायाभूत सुविधांमध्ये किती घटकांचा समावेश होता तर 6 घटकांचा समावेश होता. मग हे 6 घटक कोणते होते तर मग ग्रामीण भागामध्ये जलसिंचनाच्या, पुरेशा जलसिंचनाच्या सोयीसुविधा निर्माण करणे, ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांची निर्मिती करणे, गृहबांधणी म्हणूयात आपण, ठीक आहे, घरांचं बांधकाम, त्यानंतर 4 पाणी पुरवठ्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, वीज पुरवठा, कारण यापूर्वीचीच आपण
राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना अभ्यासली होती त्या योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की गावांमध्ये वीज पुरवठा करणे हा त्या योजनेमागचा उद्देश होता महत्त्वपूर्ण। तर या भारत निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये ज्या पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार होत्या, या पायाभूत सोयीसुविधांमध्ये जे घटक समाविष्ट होते मित्रांनो, तर त्या घटकांमध्ये आपल्याला वीज पुरवठा हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण घटक दिसेल। त्याचबरोबर दूरध्वनी सुविधा म्हणजेच टेलिफोन वगैरे ज्या काही सोयीसुविधा असतील त्यासुद्धा ग्रामीण भागामध्ये या भारत निर्माण योजनेअंतर्गत निर्माण केल्या जाणार होत्या। ठीक आहे, तर अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका किंवा महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणता येईल मित्रांनो या भारत निर्माण योजनेअंतर्गत झाली। या योजनेचा एकूण जो प्रस्तावित खर्च आपण या ठिकाणी पाहिला की 1,74,000 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज म्हणता येईल आपल्याला की या योजनेअंतर्गत बांधण्यात आला होता। ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही महत्त्वपूर्ण योजना आहे। ही महत्त्वपूर्ण योजना सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्यानंतरची आपली योजना आहे मित्रांनो ती आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम, जिला NREGP या नावाने ओळखलं जातं। या योजनेची सुरुवात पहा मित्रांनो, या योजनेची सुरुवात झाली आहे 2 फेब्रुवारी 2006 रोजी। ठीक आहे, ही योजना महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेच्या धर्तीवरती अवलंबून आहे। सर्वप्रथम या योजनेची सुरुवात मित्रांनो कुठे करण्यात आली होती, तर बांडलापल्ली जिल्हा अनंतपूर आंध्र प्रदेशमध्ये या योजनेची कोणत्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती। ही योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवली जाते। ही योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवली जाते। या योजनेमध्ये कामाच्या बदल्यामध्ये धान्य ही योजना सुद्धा समाविष्ट करण्यात आली आहे। जे कामाच्या बदल्यात पैशाच्या स्वरूपामध्ये मोबदला न देता त्या मजुरांना काय दिलं जातं, धान्य दिलं जातं। तर ही योजना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती। मग आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। तर प्रतिवर्षी एका कुटुंबातील एका व्यक्तीस किमान 100 दिवस रोजगार देणारी ही योजना होती। मजुरी प्रतिदिन 145 रुपये दिली जाणार होती। या योजनेअंतर्गत कामासाठी नाव नोंदविल्यानंतर 15 दिवसांच्या आत रोजगार पुरविणे बंधनकारक होतं, अन्यथा मग अशा पद्धतीच्या योजनेमध्ये स्वतःच्या नावाची नोंदणी केल्या गेलेल्या व्यक्तीला बेरोजगार भत्ता सुद्धा दिला जाण्याची तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आली होती। ठीक आहे, आता या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमाअंतर्गत ठीक आहे महिलांना 25% आरक्षण देण्यात आलं होतं। ठीक आहे, 25% म्हणूयात आपण आरक्षण महिलांसाठी देण्यात आलं होतं। म्हणजे जे काही 25% मजूर असतील ते मजूर कोण असतील, महिला असतील। बाकीचे इतर म्हणूयात आपण। ठीक आहे, इतर पुरुष असतील किंवा महिला व पुरुष असे दोन्ही असतील। त्यानंतर पहा की ही जी योजना आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम योजना, या योजनेचा जो काही खर्च असेल हा खर्च 90% खर्च केंद्र सरकार जे आहे केंद्र सरकार उचलत होतं। तर राज्य सरकार या योजनेतील की एकूण खर्चांपैकी फक्त 10% जो खर्च असेल या खर्चाचा वाटा उचलणार होते। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो ही योजना सुद्धा आपल्याला इतर महत्त्वाच्या विकास योजनांप्रमाणेच लक्षात ठेवणं अतिशय गरजेची आहे। ठीक आहे, त्यानंतरची आपली आजच्या या मार्गदर्शन सत्रातील महत्त्वपूर्ण योजना आहे ही योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना। तर या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेची सुरुवात मित्रांनो बघा, सुरुवात झाली आहे 1 ऑक्टोबर 2007 रोजी झाली आहे। ठीक आहे, मग आता या योजनेअंतर्गत म्हणूयात आपण किंवा या योजनेचं स्वरूप काय आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे। दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमाह केंद्र सरकारतर्फे 200 रुपये तर राज्य सरकारतर्फे 200 रुपये दिले जातात। म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर या दारिद्र्य रेषेखालील जे ज्येष्ठ नागरिक असतील या नागरिकांना केंद्र सरकारमार्फत 200 आणि राज्य सरकारांमार्फत 200 म्हणजे असे जर आपण पाहिलं तर 400 रुपये प्रतिमाह ठीक आहे रुपये या दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना बहाल केले जातात। ठीक आहे, तर त्या दृष्टीने ही योजना सुद्धा मित्रांनो आपल्याला इतर काही महत्त्वपूर्ण विकास योजनांबरोबरच लक्षात ठेवणं अतिशय गरजेची आहे। ठीक आहे, त्यानंतरची योजना पहा मित्रांनो राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन। ठीक आहे, तर या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनची सुरुवात जी आहे ही सुरुवात झाली आहे 12 एप्रिल 2005 रोजी।
या योजनेची जबाबदारी जिल्हा पातळीवरती जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली होती. ठीक आहे. उद्दिष्ट काय होतं ही योजना सुरू करण्यामागचं, तर सन 2012 पर्यंत आरोग्य सेवांवरील जो खर्च आहे हा खर्च 2 ते 3% वाढविणे हा या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचा महत्त्वपूर्ण उद्देश होता. मित्रांनो, त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ही योजनासुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे. आता पंतप्रधान जे आहेत भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना इंट्रोड्यूस झालेल्या आपल्याला दिसून येतील. या योजनांचा जो आवाका आहे तो सुद्धा आपल्याला वाढलेला दिसून येईल आहे. राज्य सरकारांच्या वेगवेगळ्या नवीन योजना असतील, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या नवीन योजना असतील, त्याबद्दलची सुद्धा ज्या काही महत्त्वपूर्ण योजना असतील मित्रांनो, त्या योजनासुद्धा आपण आपल्या पुढील मार्गदर्शन सत्रामध्ये निश्चितपणे अभ्यासणार आहोत. पण निदान आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये म्हणजे भारताच्या एकंदर स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून तर आत्तापर्यंतच्या ज्या काही लोकप्रिय विकास योजना राज्य सरकारांमार्फत किंवा केंद्र सरकारांमार्फत सुरू करण्यात आल्या होत्या, त्या योजनांमध्ये जर आपण पाहिलं तर अशा काही महत्त्वपूर्ण योजना आहेत ज्यांनी सामान्य लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले होते. तर अशा योजनांबद्दलचा आढावा आपण आपल्या या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे. तर या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमानंतर किंवा या योजनेअंतर्गत या योजनेनंतर आपण दुसरी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणता येईल आपल्याला अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतरची आपली दुसरी योजना आहे मित्रांनो, ती आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो राष्ट्रीय इतर आपल्या महत्त्वाच्या विकास योजनांबरोबरच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन ही सुद्धा योजना आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये राज्य सरकारांमार्फत किंवा केंद्र सरकारांमार्फत सुरू करण्यात आलेल्या भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून तर आजपर्यंतच्या काही महत्त्वपूर्ण विकास योजनांबद्दलचा आढावा आपण आपल्या आजच्या या सत्रामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. मित्रांनो, या योजनांनी सामान्य व्यक्तींच्या जीवनामध्ये म्हणूयात आपण, ठीक आहे, तर बरेचसे असे आमूलाग्र बदल घडवून आणलेले सुद्धा आपल्याला दिसून येतील. त्या अनुषंगाने आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये सुद्धा अशा या महत्त्वपूर्ण विकास योजनांवरती आधारलेले प्रश्न विचारले जाण्याचा दाट संभव आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे नवनवीन मार्गदर्शन सत्र हे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आपल्यासाठी या पुढेही आयोजित केले जाणार आहेत. ज्या मार्गदर्शन सत्रांचा फायदा हा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रांमध्ये. तोपर्यंत नमस्कार. खूप खूप धन्यवाद.